हॅलो गाईज, वेलकम बॅक. मोनालिस किचनमध्ये आपणा सर्वांचं परत एकदा मी स्वागत करीत आहे. आज मी तुमच्यासाठी रेस्टॉरंटमध्ये जे स्टार्टर खातात ना, ती रेसिपी आज मी घरी बनवून तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही बघा, इतकी सोपी आणि छान रेसिपी आहे. व्हेज हराभरा कबाब. आता आपण तशी पालक आपल्या खाण्यातनं जात नाही, तर मी तुम्हाला पालकापासून आणि ग्रीन पीस म्हणजेच हिरव्या वाटाण्यांपासून व्हेज हराभरा कबाब बनवून दाखवत आहे. मुलं तर फार आवडीने खातात ही रेसिपी आपण तुम्ही बघू शकतात. मी एक बॉईल केलेला बटाटा घेतला आहे मोठा, थोडंसं 2 ते 3 चमचे डाळीचं पीठ, थोडंसं कॉर्नफ्लॉवर 4 ते 5 चमचे घेतलेलं आहे, लागेल तसं आपण वापरू. आणि 2 चमचे मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. यात थोडंसं आपण 1 चमचा लसूण, 1 टीस्पून आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या आपण ग्राइंड करून घेणार आहोत. आणि 1 वाटी आपण ग्रीन पीस म्हणजेच हिरवा वाटाणा ओला, तो आपण ग्राइंड करून घेणार आहोत. हे ब्रेड स्क्रम आपण हराभरा कबाब डिप करण्यासाठी वापरणार आहोत. सो बघा, 3 ते 4 ब्रेड मी इथे बारीक करून घेतले. आपण मसाले पण घालणार आहोत. इथं गरम मसाला आहे, लाल तिखट आहे, काश्मीरी लाल तिखट, थोडंसं हे पण आहे, आपण पावभाजी मसाला, हे 3 मसाले आपण टाकतात. एक जोडी पालक मी इथे घेतलेला आहे स्वच्छ धुवून. हा पालक आता आपण फ्रेशच आहे, मी शेतातनं आणलेला आहे आमच्या. त्यात फवारणी नाही, काय नाही, असा हा पालक आहे. बघू शकता तुम्ही किती हिरवागार आहे तो. आणि कोथिंबीर छोटीची जुडी मी यात कट करून काही ग्रँड करून घेणार आहेत आणि काही वरतून आपण वापरणार आहोत. आपला पॅन चांगला तापलेला आहे. या पॅनमध्ये मी आता 3 ते 4 चमचे मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता या पॅनमध्ये मी थोडासा जाडसरच कांदा कापलेला आहे. आता तो चांगला परतून घेणार आहे, कारण की आपल्याला तो ग्राइंड करायचा आहे मिक्सरमध्ये. पालक पण मी जाडसर कापून घेतली आहे. आता मी या पॅनमध्ये ती पण परतून घेणार आहे लो फ्लेमवर 5 मिनटं. त्यात मी लसूण, हिरव्या मिरच्या आपल्या 4 ते 5 आणि 1 टेबलस्पून आलं, हे पण चांगलं परतून घेणार आहे. जे मी यात मीठ घालणार आहे चवीनुसार. मिठाने याला चांगलं पाणी सुटेल. ह्याच पाण्यात आपण मिक्सरमध्ये छान त्याची प्युरी बनवून घेणार आहोत. यात जे आपले ग्रीन पीस होते ना 1 वाटी, त्यात थोडेसे आपण परतून घेणार आहोत. सो तुम्ही बघू शकतात आपलं छान हे ग्रीन पीस आणि पालक, कांदा ते चांगलं परतून झालेलं आहे. आता मी हे सगळं गॅस बंद करून घेत आहे 5 मिनटासाठी. हे थंड होऊन देणार आहे आणि मिक्सरमध्ये चांगलं ग्राइंड करून घेणार आहे. मी आता हे सर्व भाजी ते मिक्सरमध्ये काढत आहे. तुम्ही बघू शकता मी पाणी वगैरे वापरलेलं नव्हतं. मीठ टाकल्यानंतर ना या भाजीला पाणी सुटलं, थोडंसं पाणी आहे यात. त्यामध्येच आपण हे सगळं ग्राइंड करून घेणार आहोत. यातच मी थोडीशी काप केलेली कोथिंबीर पण ॲड करत आहे. हे सगळं मिक्सरमध्ये आपण छान ग्राइंड करून घेणार आहोत. शकता आपलं जे मी सर्व मिक्सरमध्ये टाकलं होतं ते किती छान ग्रीन त्याला कलर आलेला आहे. हे सगळं वाटण मी आता एका ताटात काढून घेत आहे. मध्ये आपला एक बटाटा मोठा बॉईल केला होता, तो मी चांगला स्मॅश करून घेतलेला आहे, तो पण मी यात घालत आहे. तसं थोडं तांदळाचं पीठ 1 ते 2 चमचा, थोडंसं 2 चमचे डाळीचं पीठ, बाइंडिंगसाठी फार छान असतं. थोडंसं अर्धा चमचा कॉर्नफ्लॉवर आपण यात टाकणार आहोत. याची बाइंडिंग फार क्रिस्पी होते. आता मी हे चांगलं मिक्स करून घेत आहे. यात मी थोडंसं 1 छोटा चमचा लाल तिखटही टाकत आहे, थोडासा अर्धा चमचा गरम मसाला, याने पण फार चव छान येते. आणि थोडासा पावभाजी मसाला आपण यात घालूया. मसाले पण आपण छान मिक्स करून घ्यायचे आहे एकजूट. आता मी याच्या छोट्या छोट्या टिक्क्या करून घेणार आहे. तुम्हाला एक ट्रिक सांगते मी, थोडंसं हाताला ऑइल लावायचं, जेणेकरून ही टिक्की आपल्या हाताला चिकटली नाही पाहिजे आणि गोल गोल शेप येतो याचा. तुम्ही बघू शकता ऑइल लावल्यानंतर ना किती फरक पडतो. हे जे बॅटर आहे ते आपल्या हाताला चिकटत नाही, थोडंसं चिकटच असतं हे. आता मी हे ब्रेड स्क्रममध्ये चांगलं डीप करून घेणार आहे. ब्रेडने काय होतं ना, एकदम क्रिस्पी कबाब लागतात आपले. आता मी याला मी सजावटीसाठी एक असा मध्ये कबाबच्या मध्ये एक काजू चिटकवणार आहे. ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही लावू शकता किंवा नाही पण. सो आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता मी एक एक करून हळूवारपणे यात हा कबाब डीप फ्रायसाठी ठेवणार आहे.
लो फ्लेमवर हे कबाब आपले 5 मिनिटासाठी मी ठेवत आहे. एक साईड आपल्या लो फ्लेमवर आता कबाब छान क्रिस्पी झालेले आहे. आता मी दुसऱ्या साईडने चांगलं फ्राय करून घेणार आहे. सो तुम्ही बघू शकता दोन्ही साईडने आपलं चांगलं डीप फ्राय झालेलं आहे कबाबचा. आता मी हे डिशमध्ये काढून घेणार आहे आणि उरलेले जे दोन. सो तुम्ही बघू शकता आपले व्हेज हराभरा कबाब हे रेडी झालेले आहे. किती क्रिस्पी दिसत आहेत तुम्ही बघू शकतात. हे बघा किती क्रिस्पी झाले आहे याची कोटिंग. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा. आता मी याला सजावटीसाठी थोडी वरून कोथिंबीर घालत आहे. बघा ही डिश काय छान दिसते आहे. एवढी सोपी आणि हेल्दी रेसिपी जर घरी बनत असेल तर रेस्टॉरंटमध्ये जाण्याची गरजच नाही आहे. तर तुम्हाला आवडल्यास रेसिपी नक्की ट्राय करा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाबा भेटूया पुढच्या हेल्दी आणि छान रेसिपीमध्ये.